आता जितेंद्र आव्हाड माहिती देण्यासाठी आलेले आहेत. आपण ऐकूयात की जितेंद्र आव्हाड नेमकं काय बोलताय. काल जी विधान भवनाबाहेर परिसरामध्ये पडळकर आणि तुमची कुठेतरी वाद झाला किंवा बाचाबाची झाली, त्याचे पडसाद आज थेट विधान भवनामध्ये उमटलेले आहेत. तुमच्या कार्यकर्त्यामध्ये आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी हाणामारी झाली. हल्ला कोणी केला? मग हे बोला ना, हे बोला, जोरात बोला, पडळकरांच्या कार्यकर्ते परत जोरात बोला. हल्ला कोणी केला? बोला ना, बोला. कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला? जोरात बोला. पडळकरांच्या कार्यकर्त्यांच्या बस झालं. अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला. आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचे नाहीत. जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमच्याच जीव सुरक्षित नाही आहेत. मी स्वतः ट्विट टाकलंय. मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत. तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर, काय अजून काय काय लिहिलंय. काय चालू आहे काय विधानसभेत? मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो. हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे. म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना. अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून. सत्तेचा एवढा मुजरपणा, सत्तेचा एवढा माज. तर विधान भवनाच्या पायऱ्यांजवळ दोघांचे कार्यकर्ते भिडलेले आहेत आणि आधी हल्ला हा पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी केला असा आरोप आता जितेंद्र आव्हाडांनी केला आणि विधिमंडळात गुंडांना का प्रवेश द्यायचा असा सवालही त्यांनी केलाय. गोपीचंद पडळकरांची देखील या संदर्भातली प्रतिक्रिया येते, आपण बघूया. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते